लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. श्रीकांत देशपांडे म्हणजेच मधूचा मामा आता राघवला अटक करण्यासाठी पोलिसांना सांगत आहे. पण तत्पूर्वी सिंधूने वकिलांना फोन लावलेला आहे आणि ती वकिलांना विचारते की बेल मिळू शकेल का? आणि त्यावेळेस वकील सांगतात की अटकपूर्व जामीन आत्ता मिळणं शक्य नाही आहे. खरं तर त्यांनी सांगितलेलं असतं की बेल मिळेल, पण आता ऐन वेळेला त्यांनी पलटी मारलेली आहे आणि सिंधूला ते सांगतायत, की धर्माधिकारी हे खूप मोठे वकील आहेत आणि आता त्वरित बेल मिळणं आपल्याला शक्य नाहीये आणि तेवढं बोलून त्यांनी फोन ठेवून टाकलेला आहे. आणि सिंधूच्या लक्षात आलंय, की राघवला अटक करण्यासाठी अगोदरच खूप मोठी चाल चालण्यात आलेली आहे आणि इकडे धर्माधिकारी वकील हसत आहेत आणि ते सिंधूला म्हणत आहेत, की अजून काही प्रयत्न करायचा असेल तर करा. पण राघवला अटक करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. मी धर्माधिकारी वकील आहे. समजलं ना माझी पोच काय आहे ते? एवढंच नव्हे तर माझ्याविषयी मी तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगून ठेवतो आणि ती म्हणजे मी कधीही कोणतीही केस हारत नाही आणि ही केस देखील मी हारणार नाही, असं म्हणून तो सिंधूच्या पुढे हसत आहे. तू खूप हुशार आहेस, चलाख आहेस, बोलण्यात सुद्धा पटाईत आहेस. पण तू माझ्यापुढं टिकू शकणार नाहीस, ही गोष्ट लक्षात ठेव, असं म्हणून जवळ त्याने सिंधूला चॅलेंजच केलेलं आहे. आता सिंधूकडे बोलण्यासाठी काहीच उरलेलं नाहीये, कारण पोलीस आता राघवला अटक करणार हे तिच्या लक्षात आलेलं आहे. धर्माधिकारी वकील त्याच्या चालीमध्ये यशस्वी झालेला आहे, हे तिच्या लक्षात आलेलं आहे. आणि तो वकिलांना सांगतोय, की आत्ताच्या आत्ता राघवला अटक करून जेलमध्ये टाकण्यासाठी पोलीस स्टेशनला घेऊन जा. आणि हे सगळं ऐकल्यानंतर रत्नपारखी कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय. कारण त्या वकिलाच्या चालीमध्ये तो सक्सेस झालेला आहे आणि आता कोणत्याही क्षणी राघवला पोलीस अटक करून पोलीस स्टेशनमध्ये नेऊ शकतात. आणि वकील सर्वांना सांगतोय, की आता आपली भेट ही कोर्टामध्ये होणार आहे आणि तेव्हा राघवला कडकमधली कडक शिक्षा नव्हे, फाशीची शिक्षासुद्धा द्यायला मी कोर्टात वेगवेगळे पुरावे देणार आहे, असं आता त्या वकिलाने सिंधूला सांगितलेलं आहे. सिंधूला आता वेळेचं गांभीर्य समजलंय आणि ती शांत झालेली आहे. तर आता पोलीस राघवच्या दिशेनं पुढे येत आहेत. तो पोलीस राघवला सॉरी म्हणतो. राघव म्हणतो, की तुम्ही सॉरी म्हणण्याची काहीच गरज नाहीये. तुम्ही तुमची ड्युटी करत आहात. त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही करा. राघवला आता हात पुढं करण्याशिवाय पर्याय नसतो आणि राघवने पुढे हात केलेले असतात आणि पोलीस राघवच्या हातामध्ये बेड्या घालतात. हे चित्र पाहिल्यावर रुक्मिणी, राजश्री, ऋतुजा, रेश्मा यांना मोठा धक्काच बसतो आणि आता धर्माधिकारी वकील मात्र हे सगळं पाहिल्यावर हसायला लागलेला आहे. आपण आपल्या मनसुब्यामध्ये यशस्वी झालो या गोष्टीचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतो. सिंधू मात्र हतबल होऊन शांतपणे राघवकडे पाहत असते. आपण राघवला वाचवू शकलो नाही, आपण राघवला अटकपूर्व जामीन मिळवू देऊ शकलो नाही, या गोष्टीचं दुःख, या गोष्टीची सल मात्र सिंधूच्या मनामध्ये राहिलेली असते. आणि आता पोलीस राघवच्या हाताला धरून पोलीस स्टेशनला त्याला घेऊन चाललेले असतात. सगळं चित्र अतिशय वाईट दिसत असतं आणि धर्माधिकारी वकील मात्र या गोष्टीवर जाम खुश झालेला असतो. झालेल्या सगळ्या प्रसंगाचा राजश्रीला मात्र जबरदस्त धक्का बसलेला आहे. राजश्रीची तब्येत खराब झालेली आहे. तिला अक्षरशः चक्कर आल्यासारखं होतं आणि ती मटकन खालीच बसते. राजश्रीची तब्येत बिघडलेली आहे. हे सगळं पाहून कशाचं काय होऊन बसलं, या गोष्टीचं वाईट सिंधूला मात्र चांगलंच वाटत आहे. आता राघवला मात्र जेलमध्ये आणलेलं आहे. राघव पोलीस स्टेशनला आलेला आहे आणि आता त्वरित राघवला जेलमध्ये टाकण्यात येणार आहे. जेलचा दरवाजा उघडला जातो आणि राघव त्यांना म्हणतो, की "मी स्वतःहून जेलमध्ये जाईल, तुम्ही काही काळजी करू नका." असं म्हणून राघव स्वतःहून जेलच्या आतमध्ये आलेला असतो आणि जवळ असलेले पोलीस बाहेरून दरवाजा लावून घेऊन त्याला कुलूप देखील लावून टाकतात. आणि आता ते कैदी जे आतमध्ये राघवच्या बरोबर असतात, ते राघवची गंमत करत आहेत. राघवला ते म्हणतायत, की "काय साहेब, आता तुम्ही सुद्धा आमच्याच बिरादरीला आला वाटतं. काय केलं तुम्ही नक्की बाहेर? बाहेर तर तुम्ही मोठे डॉन म्हणून फिरत होता. बाहेर तर तुम्ही मोठे पोलीस म्हणून फिरत होता. आता आतमध्ये आलायत, म्हणजे आता तुम्ही आमच्यासारखे चोरच झाला ना?" असं म्हणून ते राघवला उलट-सुलट बोलत आहेत. राघव मात्र त्यांना काहीही बोलत नाहीये. कारण राघवला त्यांच्या नादी लागायचं नाहीये. त्यांच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाहीये. पण राघव त्यांच्याकडं रागाने एक कटाक्ष टाकतो.
पण ते चोर मात्र त्याच्याकडं बघतात आणि हसतात आणि राघवला अजूनही ते टॉर्चर करत आहेत आणि बोलत आहेत. "राघव, तुम्ही आमच्याप्रमाणे चोर आहात," असं ते राघवला सांगत आहेत. राघव मात्र त्यांच्याकडं फक्त रागाने बघत असतो. जवळ असलेले पोलीस पाहतात की राघवला ते दोन्ही चोर त्रास देत आहेत आणि चुकीचं बोलत आहेत आणि ते चोर राघवकडे बघून हसत असतात आणि ते राघवची टिंगल करत असतात. खरं तर राघवच्या एका बुक्कीचे पण ते नसतात, पण सध्या वेळ ही खूप वाईट असते आणि आपल्याला अजून पुढं काही वाईट व्हायला नको, अजून आपल्याविषयी गैरसमज व्हायला नको, म्हणून राघव तेव्हा शांत बसलेला असतो. जवळ असलेला पोलीस आता राघवच्या जवळ येतो आणि त्या दोन्ही चोरांना तो खवळायला लागतो आणि म्हणतो, "हे आमचे साहेब आहेत. तुम्हाला माहीत आहे ना, जर का जास्त बोलला ना, तर आतमध्ये येऊन तुम्हाला थर्ड डिग्री देईल." पोलिसाच्या त्या धमकीनं ते चोरही घाबरून जातात आणि दुसरीकडं लांब जाऊन बसतात. राघव मात्र शांत बसलेला असतो आणि त्या पोलिसांनी त्या चोरांना चांगलाच दम दिलेला असतो. आता ते चोर राघवपासून लांब बसलेले असतात. राघव मात्र अजूनही उभाच असतो. राघवला कळत नसतं की आपली या जेलमधून सुटका कधी होणार आहे. राघवच्या डोक्यात फक्त जेलमधून सुटका व्हावी एवढेच विचार असतात. पोलीस राघवला सांगतात की "साहेब, तुम्ही काही काळजी करू नका. या चोरांना लवकरच आम्ही इथून शिफ्ट करून टाकू. आम्ही तुमच्या बाजूने आहोत. आम्ही तुमची वफादारी बघितलेली आहे. आम्ही तुमचा प्रामाणिकपणा बघितलेला आहे." आता सिंधू आलेले असते आणि सिंधू राघवला सांगते की "राघव, तुम्ही ठीक आहात ना?" राघव म्हणतो, "माझी काहीच काळजी करू नको." सिंधू म्हणते, "मला तुमची खूप काळजी वाटत आहे. तुम्ही काहीच केलेलं नाहीये. तुम्ही काही काळजी करू नका. लवकरात लवकर आपण तुम्हाला जेलमधून बाहेर काढूया." राघव म्हणतो, "सिंधू, माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. तू मला जेलमध्ये जास्त दिवस ठेवणार नाहीस हे मला माहीत आहे. पण सध्याची वेळ ही आपल्यासाठी खूपच वाईट आणि घातक आहे. मधू तिच्या चालीमध्ये यशस्वी झालेली आहे. धर्माधिकारी वकील त्याच्या चालीमध्ये यशस्वी झालेला आहे आणि आपल्याला आता त्यांची ही चाल मोडून काढायची आहे. त्यासाठी काय करावं लागणार आहे ते मला सुचत नाहीये." सिंधू म्हणते, "ते सगळं मी करते. तुम्ही आता निश्चिंत आणि शांत राहा. तुम्ही काही केलेलं नाहीये, त्यामुळं तुम्ही निर्दोष आहात आणि निर्दोष व्यक्तीनं कधीही काळजी करायची नसते. निर्दोष व्यक्तीने फक्त योग्य वेळेची वाट पाहायची असते. ती योग्य वेळ आली की तुम्ही या जेलमधून बाहेर पडणार." असा दिलासा सिंधू राघवला देत आहे. राघव सुद्धा सिंधूला सांगतोय की "माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे." राघव आणि सिंधू दोघं बोलत बसलेले असतात. सिंधू खूप वेळ उभा असते. त्यामुळं पोलीस सिंधूला म्हणतात की "मॅडम, तुम्ही खूप वेळ झालं उभ्या आहात. तुम्हाला मी खुर्ची देऊ का? तुम्ही तिथे बसता का?" तेव्हा सिंधू म्हणते की "मी सुद्धा बसणार नाही. कारण राघव उभे आहेत, तर मी देखील इथंच उभा राहून त्यांच्याशी बोलत राहणार आहे." सिंधूने स्वतःचा हात राघवच्या हातामध्ये दिलेला असतो. पोलिसांच्या लक्षात येतं की राघव आणि सिंधू यांचं एकमेकावर किती प्रेम आहे ते. रात्र झालेली आहे. रात्र जरी झाली असली तरी सिंधू मात्र राघवपासून जायला तयार नाहीये. ती अजूनही राघवच्या जवळच आहे. राघव आणि सिंधू दोघेही एकमेकाच्या जवळच बसलेले आहेत. सिंधूला तो जायला सांगतो, पण सिंधू म्हणते की "माझी जाण्याची इच्छा नाहीये." राघवला ठसका लागलेला असतो. तेव्हा सिंधू स्वतःच्या जवळची पाण्याची बॉटल काढते आणि राघवला पाणी प्यायला देते. राघव सिंधूला म्हणतो की "किती काळजी करतेस तू माझी?" सिंधू म्हणते, "मला तुमच्याविषयी नुसती काळजी वाटत नाही, तर मला आता तुम्हाला जेलमधून काढायचं आहे, यासाठी काही प्लॅनसुद्धा करणं गरजेचं आहे." राघव म्हणतो, "माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. तू मला जास्त दिवस जेलमध्ये ठेवणार नाही. पण मला असं वाटतंय, आत्ता तू इथं थांबणं गरजेचं नाहीये. आता तू घरी जाणं गरजेचं आहे. घरच्यांना देखील तुझी गरज आहे." सिंधू मात्र राघवचं काहीच ऐकायला तयार नसते. "मला तुमची खूप काळजी वाटतेय. मी इथून जाणार नाही. मी तुमच्या जवळच राहणार आहे. काहीही होऊ द्या." असं म्हणून तिने राघवचा हात हातात घेतलाय. राघवचं काहीच ऐकण्याची सिंधूची मानसिकता नाहीये, हे आता राघवच्या लक्षात येतं आणि तो सुद्धा तिला काहीच बोलत नाही. "तू जर का इथं थांबत असशील तर थांब," असं म्हणून राघव देखील शांत झालेला आहे आणि राघव आणि सिंधू एकमेकाचा हात हातात घेऊन शांतपणे झोपी गेलेले आहेत. सकाळ झालेली आहे. तरी देखील सिंधू अजून जेलच्या बाहेरच बसलेली आहे. राघव आणि सिंधू एकमेकाला टेकून जेलमध्ये राघव तर बाहेर सिंधू असं जवळ बसलेले आहेत. दोघेही शांतपणे झोपलेले आहेत आणि थोड्याच वेळात राघवला जाग येते. राघव पाहतो, कालचा सगळा दिवस, कालची सगळी रात्र आणि आत्ता सकाळ झाली तरीही सिंधू अजून आपल्या जवळच आहे. राघव उठलेला आहे आणि तो सिंधूकडे पाहतो. त्याच्या लक्षात आलंय की आता सिंधूला येथे थांबून देणं चुकीचं आहे. सिंधूचं आपल्यावर कितीही प्रेम असलं तरीही तिला जेलच्या बाहेर असं बसवून ठेवणं चुकीचं आहे, असं म्हणून त्याने सिंधूला उठवलेलं आहे. सिंधूच्या केसातून तो हात फिरवतो आणि सिंधूला जाग येते.
सिंधू जेव्हा जागी होते, तेव्हा तिच्या लक्षात येतं, की आपण जेलच्या बाहेर बसलेलो आहोत आणि राघव आतमध्ये आहे. राघव सिंधूला सांगतोय, की "सिंधू, आता मात्र तू इथे थांबू नको. एक रात्र तू माझ्याबरोबर इथे थांबलेली आहेस. आता तुझी गरज जिथे आहे ना, तिथं तू गेलं पाहिजे. इथं तू माझी काहीही काळजी करू नको. पोलीस स्टेशनमधले सगळे पोलीस माझ्या ओळखीचे आहेत. त्यामुळं तू निश्चिंतपणे घरी जा." सिंधू मात्र जायला तयार नसते. राघव म्हणतो, "दिवाळीचा सण आहे. आज लक्ष्मीपूजन आहे. मी जरी जेलमध्ये असलो, तरीही लक्ष्मीपूजन झालंच पाहिजे. आपल्या घरातील सर्व सदस्य चिंतातूर झालेले असतील. तू त्यांच्याकडे जा आणि त्यांची चिंता मिटव. त्यांना सांग, की मी व्यवस्थित आणि नीट आहे आणि त्याचबरोबर आजचा लक्ष्मीपूजनाचा सण मात्र व्यवस्थितपणे पार पाडला पाहिजे. काही जरी झालं तरी आपला सण पार पाडलाच पाहिजे, असं राघवने सिंधूला सांगितलेलं आहे. सिंधू म्हणते, "तुम्ही जेलमध्ये असताना आम्हाला कोणालाच दिवाळी करू वाटणार नाही." राघव म्हणतो, "मला ते माहीत आहे, पण दिवाळीचा सण आहे, लक्ष्मीपूजन आहे, ते मात्र व्यवस्थितपणे पार पडलंच पाहिजे. तू आत्ताच्या आत्ता घरी जा आणि घरातल्या सगळ्यांना सांग, की लवकरच राघव जेलच्या बाहेर येणार आहेत आणि लवकरच तू मला जेलच्या बाहेर काढणार आहेस. त्यांना दिलासा दे, कारण आता मी तिथे जाऊ शकत नाही, पण तू जाऊ शकते आणि त्यांना समजावून सांगू शकते." राघव सिंधूला खूप काही गोष्टी समजावून सांगतो. तेव्हा सिंधूला देखील पटतं, की आता इथं थांबणं म्हणजे चुकीचं आहे. आपण राघवसाठी पुरावे जमा करणं, राघवसाठी चांगला वकील देणं आणि आता दिवाळीचा सण आहे, तर घरच्यांना थोडंसं आनंदी आनंदी ठेवून लक्ष्मीपूजनाचा सण करणं हे गरजेचं आहे, असं समजून आता सिंधू देखील राघवपासून दूर चाललेले आहे. राघवला एका गोष्टीचं बरं वाटतंय, की सिंधू बाहेर आहे, त्यामुळे सिंधू आपल्याला लवकरात लवकर जेलच्या बाहेर काढणार. तर इकडे घरी वर्तमानपत्र आलेलं आहे आणि रेश्मा ते वर्तमानपत्र वाचत आहे. "रक्षकच बनला भक्षक, कुंपणच शेत खाऊ लागलं" असं हेडिंग त्यामध्ये आलेलं आहे. राघवविषयी त्यामध्ये बरंच काही काही वाईट लिहिलेलं आहे आणि त्या बातम्या वाचताना सर्वांनाच वाईट वाटतंय. आजपर्यंत राघवविषयी पेपरमध्ये फक्त चांगल्याच बातम्या येत होत्या. राघव कसा कर्तबगार पोलीस आहे, कसा शूर आहे आणि तो कसा आतंकवादी आणि चोरांना, गुंडांना पकडून देतो, याविषयीच्या बातम्या आजपर्यंत येत होत्या. पण आज मात्र या पेपरमध्ये राघवविषयी खुनाच्या बातम्या आलेल्या आहेत. राघव खुनी आहे असं त्यामध्ये लिहिलेलं आहे. हे ऐकल्यावर राजश्री, रुक्मिणी यांना मात्र खूपच राग येतो. रुक्मिणी चिडते आणि म्हणते, की या पेपरवाल्यांना आणि या न्यूजवाल्यांना अजिबात अक्कल नाही. अशा बातम्या देतात ना, की थोडासुद्धा विचार करत नाहीत, की या व्यक्तीच्या घरच्यांना काय वाटत असेल. तर ऋतुराज म्हणतो, "यांना फक्त टी-आर-पी पाहिजे असतो. टी-आर-पीच्या पुढे यांना दुसरं काहीच सुचत नाही." तर रुक्मिणी म्हणते, "अगदी बरोबर आहे. जेव्हा राघव निर्दोष होऊन बाहेर पडेल, तेव्हा हे राघवविषयी चांगलं बोलतील का? आज आपल्याला जो त्रास होईल, त्या गोष्टीचे माफी ते मागतील का? आज आपल्याला जो त्रास होतोय, त्याचं त्यांना काहीच वाटत नाही. पण एके दिवशी राघव निर्दोष होऊन बाहेर येईलच." असं रुक्मिणी सर्वांना सांगत आहे. राघवने काहीच केलेलं नाहीये, पण त्याच्यावर होणारी चिखलफेक ही चुकीची आहे. वर्तमानपत्र आणि न्यूजवाले राघवच्या विरोधात मुद्दाम बातम्या देत आहेत, असं ती सर्वांना सांगत आहे. तर त्याच वेळेस सिंधू आलेले आहे. सिंधू आलेले पाहून सर्वांना आनंद झालाय. सिंधूने नक्की काय बातम्या आणलेल्या आहे, राघव तिथे कसा आहे, हे सगळं विचारलेलं आहे. राजश्री विचारते, "काय झालं सिंधू? काय म्हणतोय राघव? कधी सुटणार आहे तो?" तेव्हा सिंधू म्हणते, की "आत्ता लगेच ते सुटणं शक्य नाहीये. आपण त्यांच्यासाठी चांगला वकील देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर राघवने मला सांगितलेलं आहे, की दिवाळी आलेली आहे आणि लक्ष्मीपूजनाचा आज सण आहे. लक्ष्मीपूजनाचा सण व्यवस्थित झाला पाहिजे, असं त्याने सांगितलेलं आहे." तेव्हा राजश्री म्हणते, "तुला समजतंय का तू काय बोलते? माझा मुलगा जेलमध्ये आहे आणि मी इथे दिवाळी साजरी करू?" सिंधू म्हणते, "दिवाळी तर कोणाचीच करण्याची इच्छा नाहीये, पण लक्ष्मीपूजनाचा सण मात्र व्हायला पाहिजे, अशी राघवची इच्छा आहे आणि राघवच्या इच्छेसाठी मी काहीही करू शकते. म्हणून आज आपण हा सण नव्हे, तर ही पूजा मात्र आपण व्यवस्थितपणे पार पाडूया," असं सिंधू सर्वांना सांगते. खरं तर घरातल्या कोणालाच हे पटलेलं नसतं, पण खुद्द राघवचीच ही इच्छा आहे, असं जेव्हा सिंधू सांगते, तेव्हा मात्र सर्वांचाच नाईलाज झालेला आहे. राजश्री देखील म्हणते, "जर का राघवची ही इच्छा असेल, तर मी ही पूजन करायला तयार आहे." आणि आता सिंधूने सर्वांना लक्ष्मीपूजनासाठी तयार केलेलं आहे. त्याचबरोबर सिंधू सर्वांना दिलासा देत म्हणते, की "तुम्ही काहीही काळजी करू नका. आता राघवसाठी आपण चांगल्यात चांगला वकील देऊया आणि लवकरात लवकर त्यांना जेलच्या बाहेर काढूया. राघव निर्दोष आहे आणि निर्दोष व्यक्तीने घाबरायचं नसतं," असं राजश्री आणि रुक्मिणी देखील सिंधूला सांगत आहेत. तर सिंधूसुद्धा त्यांना हीच गोष्ट समजावून सांगते आहे. आपण सर्व
राघवच्या बाजूने आहोत. आपण राघवसाठी आकाश पाताळ एकत्र करूया आणि राघवसाठी पुरावे जमा करूया आणि लवकरात लवकर राघवला जेलच्या बाहेर काढूया. पण तत्पूर्वी आज जी राघवची इच्छा आहे ती म्हणजे लक्ष्मीपूजन व्यवस्थित व्हावं, ती आपण पूर्ण करणं गरजेचं आहे, असं म्हणून आता सर्व रत्नपारखी कुटुंबीय लक्ष्मीपूजनाची तयारी करत आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सावीचा फोन आलेला आहे. सावीने आईला म्हणजेच सिंधूला फोन केलेला आहे आणि तिला समजलेलं आहे की राघवला अरेस्ट करण्यात आलेला आहे आणि त्या गोष्टीमुळे सावी मात्र अगदी हतबल होऊन, निराश होऊन बसलेली आहे. सिंधूला जेव्हा सावीचा फोन येतो, तेव्हा सिंधूला असं वाटलेलं असतं की सावीला इथलं काही देखील माहिती नाहीये आणि ती हसत-हसत तिच्याशी बोलायला लागलेली असते. ती म्हणते की "सावी, तू कशी आहेस? बरं वाटतंय का तुला? आणि तुम्ही निश्चिंत राहा." तेव्हा सावी विचारते की "काय झालंय तिकडं? तू माझ्यापासून काय लपवतेस आई?" तेव्हा सिंधू म्हणते, "तुला काय समजलंय?" सावी म्हणते, "माझ्या मॅडम म्हणत होत्या की माझ्या पप्पांना अटक झालेली आहे. हे खरं आहे का आई?" तेव्हा सिंधू सांगते की "हो, हे खरं आहे. त्यांना अटक झालेली आहे. पण ते निर्दोष आहेत. त्यांनी काहीच केलेलं नाहीये." सावी म्हणते, "मला माहिती आहे. माझे पप्पा हे खूप शूर आहेत आणि ते कधीच काहीच वाईट करणार नाही. माझा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे." सावी जेव्हा असं बोलते, तेव्हा सिंधू म्हणते की "तुला माहीत आहे ना, की तुझे पप्पा काहीच करणार नाहीत, तर तू निश्चिंत राहा. तुझ्या पप्पांना मी काहीसुद्धा होऊ देणार नाही." तेव्हा सावी म्हणते, "माझा तुझ्यावर देखील खूप विश्वास आहे. तू आहेस म्हणल्यानंतर तू पप्पांना काहीच होऊ देणार नाही आणि ते सुद्धा लवकरात लवकर जेलच्या बाहेर येतील." त्यावेळी सिंधू विचारते की "विनूला हे सगळं माहीत आहे का?" सावी म्हणते, "मी यातलं विनूला काहीसुद्धा सांगितलेलं नाहीये." सिंधू म्हणते, "विनूला काही सांगू नको, कारण त्याला जर का हे सगळं समजलं तर त्याला वाईट वाटेल." पण सावी म्हणत असते, "आई, खरं तर मला ना आता तिकडे येऊ वाटत आहे." तेव्हा सिंधू म्हणते की "हो, तुम्ही सुद्धा इकडे यायचं आहे, पण थोडे दिवस थांब. इथलं सगळं व्यवस्थित झालं की मग मी तुम्हाला घेऊन येते. तुझे पप्पा बाहेर आले की आम्ही दोघंही तिकडे येतो आणि तुम्हाला दोघांनाही इकडे घेऊन येतो. मग आपण सगळे मिळून व्यवस्थितपणे दिवाळी करूया. आपण छानपणे दिवाळी सण करूया." जेव्हा सिंधू असं बोलते, तेव्हा सावीला जरा दिलासा वाटतो आणि ती म्हणते, "नक्की, आपण चौघं पण नव्हे तर आपल्या घरातले सगळेजण मिळून छानपणे दिवाळी करूया." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सांगितल्याप्रमाणे सिंधूने एक चांगला वकील शोधलेला आहे आणि तो वकील सिंधूला सांगतोय की "मी तुमची केस लढायला तयार आहे." बऱ्याच वकिलांनी सिंधूला नकार दिलेला असतो, कारण धर्माधिकारी वकील हा एकही केस हरत नाही. त्यामुळे वकील कोणीच लढायला तयार नसतात. पण एक वकील तयार झालेला आहे. पण तो या शर्तीवर तयार झालेला आहे की लवकरात लवकर मला एक तरी पुरावा राघवच्या बाजूने द्यायला पाहिजे. जर का एक पुरावा जरी तुम्ही देऊ शकलात, तर मी ही केस अगदी व्यवस्थितपणे लढू शकेल. कारण धर्माधिकारी वकील हे खूप नामांकित आणि खूप प्रसिद्ध वकील आहेत आणि ते कोणालाही बोलू देणार नाहीत. आपल्याकडं एक तरी पुरावा पाहिजे, मग आपण त्यांचं तोंड बंद करू शकू. तेव्हा सिंधूने आता हा विडा उचललेला आहे. सिंधू त्या वकिलांना शब्द देते आणि म्हणते की "तुम्ही काही काळजी करू नका. मी तुम्हाला एक तरी पुरावा नक्कीच आणून देईल आणि त्या पुराव्यामुळे धर्माधिकारी वकिलांचं तोंड बंद होईल." आणि सिंधू आता घरी आलेली आहे. सिंधू सर्वांना आनंदाची बातमी देते आहे की राघवची केस एका नामांकित आणि चांगल्या वकिलांना आपण दिलेली आहे. आता फक्त आपलं एकच काम राहिलेलं आहे आणि ते म्हणजे त्यासाठीचा एक पुरावा आपल्याला जमा करायचा आहे. राजश्री सांगते की लवकरात लवकर आपण तो एक पुरावा त्या वकिलांना मिळवून देऊया. एखादा जरी पुरावा मिळाला तर माझा राघव हा जेलमधून मुक्त होईल आणि तो वकील राघवची चांगल्या पद्धतीनं केस लढू शकेल. हे सगळं ऐकल्यावर घरातल्या सर्वांना आनंद झालेला असतो. कारण आता फक्त एक पुरावा शोधून दिला तर राघव जेलमधून बाहेर पडू शकतो आणि धर्माधिकारी वकील ह्याचं तोंड काळं पडू शकतं. सिंधू म्हणते, "आता तुम्ही काहीच काळजी करू नका. आता ही सिंधू काय करते ना, ते तुम्ही बघत राहा." लवकरच सिंधू एक नव्हे तर हजारो पुरावे गोळा करेल आणि राघवला जेलमधून मुक्त करेल आणि धर्माधिकारी वकिलाचं तोंड कायमचं बंद करून टाकेल. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.